बघा, उन्माद नावाचा जो शब्द आहे, उन्माद, विजयाचा उन्माद आला नाही पाहिजे। लोकांनी एवढा उपकार केला आपल्यावर, एवढा उपकार। लाडक्या बहिणींनी कल्याण केलं राज्यात, आणि तुम्हाला मी सांगतो, उन्माद करायचा नाही, कोणाला शिवगाळ करायची नाही। विरोधी असला तरी त्याला काही बोलायचं नाही। आजचा विरोधक कदाचित भविष्यात तो पुन्हा आपल्या बरोबर येऊ शकतो, आणि नका काय आहे ना, त्याची गरज नाही, पण त्याला हिणवू नका, गरज नाही, आपली ती संस्कृती नाही। आणि कुणाच्या दारात जाऊन फटाकडा वाजवू नका। हे अरे फटाकडेवाले इथलेच बंद करायला का? हे गणेश माऊली काय कोणी सांगितलं? हे त्याला म्हणा तशीच सुपारी देऊ, वाजवू नको। हे अरे वाजवणारा ऐकतोय का? हे वाजवणारा, हे वाजवू नको, संपल्यावर वाजव, ते बी 2-4च वाजव। अरे कोणाच्या घरातले कुत्रे सुद्धा घाबरत असतील का तुमच्या एवढा? माझं म्हणणं आहे, कोणाला हिणवू नका, कोणाला नाव ठेवू नका, गरज राहिलेले नाही। आता एकटे आपण 51% मत आपल्याला एकट्याला पडलेत। क्लिअर पॉझिटिव्ह मतांनी आपण निवडून आलो, निगेटिव्ह मतातून किंवा फ्रॅक्शन ऑफ वोट मुळे जे लोक निवडून आणता येतात त्यांनी उन्माद करावा, आपण उन्माद करू नये। आपण शांततेत राहावं, आपल्या गावी जावं, आणि उद्याच्याला एक काम करा, माझ्यासाठी तेवढं तरी करा कार्यकर्ते। मी सांगतो, उद्या सकाळी प्रत्येकाने आपापल्या गावातल्या प्रत्येक दारात जा आणि त्याचा आभार माना। मत देणाराचा बी आभार माना, आणि दिलं नाही त्याचा बी आभार माना। जो देंगा उसका भी भला, नहीं देंगा उसका भी भला। त्यामुळं अरे पोस्टर काढून टाका ना, हे किंग इज बँक लोकांना दिसू दे ना। तर माझी विनंती आहे, प्रत्येकाच्या घरी जा, माझ्यासाठी जा, आणि तुम्ही नाही गेले तर मला सांगा, माझे जामगावचे लोक 100% जाऊन येतील। त्यांच्या पायात पाठवून मी सगळ्यांना म्हणेन की तुम्ही दारात जा, त्यांच्या पाया पडा आणि विनंती करा की तुम्ही आभार माना की मायबाप, तुम्ही दिलेल्या 1 मतामुळं सुरेश धस जवळपास 1,40,000च्या पुढे मत पडले। 2,40,000 पैकी 1,40,000च्या वरती मत एकट्या सुरेश धसला पडलेले, आणि बाकीच्या सगळ्यांना माझ्या एवढी बेरीज होत नाही। मी 1,40,000 वाला, आणि मागचा उमेदवार जे 76 वर्षाचे पहिलवान आहेत, 60,000 मत पडले, 60,000। सगळ्यात मागचा उमेदवार 60। मी अगोदरच म्हणलं होतं की यांचं माझं अंतर फार राहील। लोकांनी थोडं थडकं नाही, 80,000चं अंतर पाडलेलं आहे। आणि मी बोलतो ह्यांच्यावर जरा थांबाने, फार भारी। आता मी काल सकाळी नागोदरच्या शेवटच्या सभेत सुद्धा तुम्हाला बोललो होतो, या राज्यामध्ये मवियाचे 100च्या आत सीट येतील। अगोदर बोललो होतो, राजकारणाची अक्कल फक्त मतदारसंघापुरती नाही, जरा बाहेर सुद्धा सुरेश धसला आहे। मी अगोदरच म्हणलं होतं अंडर 100, मला वाटतं 56 का 60 मध्ये घोट मारते। बडे बडे लोक पाडलेत लोकांनी,
बाळासाहेब थोरात साहेबांचा पराभव झालाय, पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झालाय आणि मी अजून कोण आलंय कोण बघितलंच नाही. मी म्हणलं आपल्या पुरतं बघा, कारण सगळीकडून संकट आमच्यावरच येते. कुणाचं पॅट्रियाट उडतंय की आमच्यावरच येते. त्याच्यामुळं आपल्यावरती पॅट्रियाट नको म्हणून या ठिकाणी मी काही बोललो नाही. खुंटेफळ साठवण तलाव, खुंटेफळची शिंपोऱ्यापासूनची योजना 1.68 TMC पाणी आले. राहिलेलं 4 TMC पाणी आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही. पाटोदा आणि शिरूर या 2 तालुक्यासाठी जे पश्चिम घाटाचं पाणी मिळालंय 55 TMC, त्यातलं पाटोदा आणि शिरूर साठी मी लिफ्ट करून जायकवाडीतून पाणी आणून हे दोन्ही तालुके सुजलाम सुफलाम कसे होतील. आणि सिंदफणाच्या उंचीपासून गवखेलच्या आणि ठोंबळ सांगवीच्या साठवण तलावापर्यंत जे अपूर्ण काम आहेत ते काम मी पूर्ण करील. मी पैठण पंढरपूरचा रस्ता जो अनेक वर्षापासून रखडून पडला, पाटोदा आणि शिरूर तालुक्याचं जे विकासाचं प्रमुख साधन आहे त्या साधनाला थांबना बाबा. अरे हे काय झोपेत चावलं का जायचं? पैठण पंढरपूरचा रस्ता मी पूर्ण करेल लवकरात लवकर. गडकरी साहेबांनी जे जे रस्त्याचं आश्वासन दिलंय ते पूर्ण करेल. मी नांदूर पासून ते माझ्या बळेवाडी वाळूंच्या पुढापर्यंत जिथून जिथून सुरत चेन्नई रस्ता जातोय ते आवाज कमी कर. ज्या शेतकऱ्यांचे भूसंपादन चुकीच्या पद्धतीने झालंय, अरे माझ्याकडे लक्ष देणं. तो तुला पुढारी व्हायचंय का? सुरत चेन्नई ह्याला आवाज फिरवा, इधर को आवाज खुणाव. फक्त एवढंच लावलंय का? ज्या ज्या अडचणी सुरत चेन्नईवर कुंभेफळच्या लोकांच्या आल्यात, नांदूरच्या लोकांच्या आल्यात, बालेवाडीच्या लोकांच्या आल्यात का, खुंटेफळच्या माझ्या चिंचोलीच्या असू द्या, तिथून पुढे साबरखेडाचे असो, शिरापूरच्या लोकांच्या अडचणी, तिथून टाकळी असेल, निमगाव चोबा असेल, शिराळचा काही भाग, गिरडीचा भाग आहे, हिमनगावचे आमचे शेतकरी आहेत, तिथून पुढे मला वाटतं चिखलीचे शेतकरी आहेत आणि वाळजाचे सुद्धा शेतकरी. ज्यांनी ह्या भूसंपादनामध्ये लबाड्या केलेल्या आहेत, लबाडांना पैसे नाही मिळून देणार. तो गरीब शेतकरी, त्या गरीब शेतकऱ्यावर ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्यावर अन्याय मी होऊन देणार नाही. आणि जो सुरत चेन्नई आणि संभाजीनगर पुणे हा जो क्रॉस होतोय आपल्या भातोडीच्या पलीकडे, दावला वडगावच्या पलीकड, तिथपासून ते आष्टी पर्यंत आणि मला पुढचं जामखेडचं नाही पण आष्टी तालुक्यापर्यंतचा हद्दीचा हा जो रस्ता आहे, हा रस्ता मी 12 मीटर सिमेंटचा करून दाखवेल. आणि जो दावला वडगाव पासून उकंड्यापर्यंत माग मसोबाच्या वाडीला 4 मारवाडी समाजाची माणसं एकाच कुटुंबातली खलास झाली. असे परत दुर्घटना होऊ नये, वेडी वाकडी वळणे आहेत आमची. कारखेलला तसंच आहे, मसोबाच्या वाडीला तसंच, उंदरखेला पाशी तसंच, पुढं धामणगाव पाशी तसंच, डोळखांड आणि शेवटपर्यंत डोंगरकेणी पासून पुढपर्यंत जो रस्ता जातोय, हा रस्ता सुद्धा या जो सुरत चेन्नई मार्ग आहे त्या मार्गाला जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी मी करेल. हा शब्द त्या ठिकाणी मी देतो. रेल्वेचे सुद्धा भूसंपादनाचे प्रश्न आहेत ते सुद्धा सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेल. आणि मी शब्द दिलाय तुम्हाला,
आष्टी तालुक्यामध्ये कारखान्याची निर्मिती लवकरात करेल. हे सगळं केलंय. आयएम आता फक्त 4-2 दिवसात माझ्या हातात पडणार आहे. ते पडल्याबरोबर मी आंबोऱ्याला कारखान्याची निर्मिती सुरू करेल. हे पण नम्रपणे या ठिकाणी सांगतो. आयएम मला मिळालेला आहे माननीय पियुष गोयल साहेब आणि वरती त्या ठिकाणी लवकरात लवकर आणून त्याचा मार्ग मी या ठिकाणी काढणार आहे. शिरूरचा डेपो असेल, पाटोद्याचे आणखी काय प्रश्न असतील सगळे प्रश्न सांगत नाहीत, तोंडपाठ प्रश्न झाले. वन्यजीवच्या बाबतीतला जो अडचण आहे, वन्यजीवच्या बाबतीतली अडचण सुद्धा नायगाव मयूर अभयारण्याचे जे 4200 हेक्टर क्षेत्र आहे, काय करू ना, महिंद्याचा बी रस्ता करू, महिंद्याचा रस्ता करू आणि काही अडचण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सेंटरला पुतळा करण्याची फाईल गेलेली ती सुद्धा मी करेल. बाबासाहेब आंबेडकर यांचं भूषण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं तर 5 वर्षाच्या लेकरापासून 80 वर्षाच्या माणसाचं रक्त सळसळतं. असं जगात, या जगात फक्त एकच व्यक्ती आहे, एकच व्यक्ती या जगात आहे, छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर हे जे आमची घोषणा आहेत, या घोषणांच्यासाठी त्यांचा मान सन्मान वाढेल असंच काम मी या ठिकाणी करेल बरं का. आणि वन्यजीव बरोबर रानडुकरांचा सुद्धा मी बंदोबस्त करेल. इथले आमदार काय म्हणले होते, 10 पिंजरे आलेत, कोणी बी फोन करा पिंजरा हवाय, लगेच पिंजरा लगेच तुमच्या गावाला येईल. फक्त त्याला झडाझडीला 4 माणसं लागतात मजूर, तेवढे द्या आणि फक्त 50 किलो मका द्या. बाकी सगळं वाहतुकीचं आमचं आम्ही करू. आणि ते पकडल्याच्या नंतर ते वडर समाजाचे माझे बांधव आहेत, ते सगळं ते घेऊन जातात. त्याला आडवं काय पडू नका. आणि एखाद्याला कोणाला तिखट दिवाळी साजरी करू वाटली तर साजरी करा, पण माल देऊन करा, फोकट नका करू. त्या गरिबांना पैसे द्या. वडर समाजाचे आमचे जे लोक आहेत त्यांना पैसे द्या, एवढीच माझी विनंती आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, रान जनावरांचा मी तो शब्द वापरणार नाहीत. काही धार्मिक बांधवांना तो शब्द जमत नाही म्हणून मी डबल तो शब्द वापरणार नाही. परंतु माणसात सुद्धा काही रान जनावर आहेत आपल्या इकडं. हे कवा बी नको ना फुकू. अरे हे आमुष्याला जलमलं का रे, गपना तुझं उचल. आता ते डबड बाद झालं. शिल्लक राहिलेले पैसे तसेच द्यायला भाषणाच्या ह्याच्यात फुर्र करतो. जिथं मारायचं तिथंच मारायची ना. तर माणसात सुद्धा काही रान जनावर आहेत. या माणसातल्या रान जनावरांचा सुद्धा मी बंदोबस्त करेल. माझे विनंती, बऱ्याच जणांनी माझ्या विरोधात गट कारस्थानं केली, हे पाडला पाहिजे, त्याला निवडून येऊन नाही गेला पाहिजे, हे निवडून आला तर आमका होईल तमका होईल. अरे माझ्या जीवनात राजकीय मध्ये मी असे कधी खेळ्या कोट्या नाही केल्या. इमान इतबारेला लोकसभेला मी काम केलं, छाती ठोकपणे मी समाज नाराज असताना सुद्धा माझ्या स्वतःचा समाज मी अंगाज 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 मी
me
यांचे सगळे माणसं त्यावेळेस बजरंग बाप्पाचं काम करीत होते. यांचे हेतून तिथून नाव बघा. शिरूर तालुक्यातले आजीनाथ, उमरवाड्याचा आजीनाथ आजीनाथ गवळे कोणाचं काम करत होता मागच्या लोकसभेत? ठक्षण तुपे कोणाचं काम करत? किशोर खोले कोणाचं काम करत होते? आणि मग हे तर भीमराव धोंडेंचे गोचिड. आता बी ते कोणाबरोबर आहेत? आता धोंडे साहेबांच्या शिट्टीचा प्रचार करते हेच लोक. मी हे वेळ त्यावेळेस प्रीतमताईच्या वेळेस कुठे गेलते? मीच होतो. आणि त्यावेळेस दुष्काळ पडलेला होता. भीमराव धोंडे 11 वाजता निघायचे, 3 छावण्यावर भेट द्यायचे, पुन्हा यायचे. अरे अर्ध आयुष्य झोपेत गेलं तुझं. शिकायला निघाला अर्ध आयुष्य झोपेत आणि कशा कशात गेले. आता ताप उघड. अरे खरंच ह्या फाकड्याने मनात घेतला ना पुढचं उर्वरित आयुष्य जेल मध्ये जाईल. हातभर नाही पार 2 हात पुराणी एवढं घबाळ आहे माझ्याकडे. आजपर्यंत मी काढलं नाही कधी. माझी नियत नाही ती. आणि तुम्ही म्हणता बाई पकडली ना आमके पकडले. अरे मी जे पकडले ते 2च पकडल्या. तुझ्यासारखं 2 मी झापून नाही उघड्या. माझ्या रस्त्यावर पडल्या काय अजित पवाराला सेंट्रल मध्ये भाषण करायला. अजित पवार सेंट्रल मध्ये भाषण करतो माझ्यावर. माझ्या बायका काढतो. अरे माझ्या तर उघड्यात माझ्याच घरी एकाच छाताखाली राहते. थोरलीचे पोरं धाकटीकडे जातात आणि धाकटीचे पोरगे थोरले करतात. माझ्या घरात अंतर नाही. माझ्या पुतण्या सगळं माझं घरात. आमचं रस्त्यावर पडलेलं नाही. आमचं कशामुळे तुम्ही काढता सेंट्रल हॉल मध्ये? अजित दादांना शोभायला पाहिजे. या राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्ही. तुम्हाला शोभलं पाहिजे दादा. आणि कोणाला आमचा तीव्र काढायला. अजून तर मी काहीच बोललो नाही. माझ्या दोन्ही आहेत तर दोन्ही माझ्या घरात आहेत. पण कोणाच्या कुठे आहेत हे काढल्यावर कसं होईल? मला सगळंच माहिती आहे. कोणाच्या कुठं राहत्यात, कुठं बंगले बांधलेले, कुठं काय सगळं माहिती आहे. काढेन मी. जर वेळ आली तर आई शपथ काढेन. आता आमच्या घरादारापर्यंत निघाला काय कारण आहे? आम्ही कुणाच्या घराचं काय काढलं? मी कधी बोललो का? धोंडे साहेब तुम्हाला शोभलं पाहिजे. तुम्ही इथं मानता सुरेश धस आणि पैसा या 2 गोष्टीचा कधीच एकत्र होऊ शकत नाही. अरे आजपर्यंत पैशाला कधी एवढीची किंमत न देणारे ठाकरेचे औलाद आहे. माझ्या बापाची पीठ होती आणि मी सुद्धा त्याचे आजही माझ्याजवळ हे भेटको म्हात्रेचे औलाद ठोकाट सुट्टे 100 रुपये असतील. रोज घरून निघताना म्हणावं लागतं 2-1,000 तरी द्या. अवस्था आहे ते बी येतातच 2,500 तुम्ही होऊन जातात. महाराष्ट्रात घेतले माझ्या दारात पारले सुद्धा बांधव माझ्या दारात. अरे ज्याच्या जीवनामध्ये पहाट झाली नाही ते फक्त लालासाहेब माझ्या दारात येते का? त्याच्यामुळं आणि आम्हीच असतो बर का. भांडण मिटवतो आम्ही, वाढवत नाही बर का. माझ्या दारात येतात आणि धोंडे साहेबांमध्ये माझे 5 कोटी घेऊन गेले. परत तेच नाही. धोंडे साहेब कायनाथ गडावर चला. गहिनीनाथ गडाला मानतात ना तुम्ही? मी पण मानतो. नारायण गडावर चला. मी मानतो. तुम्ही मानता का मला माहित नाही. भगवान बाबांचा भगवान गड आहे. चला नामदेव शास्त्रींच्या साक्षी बर का. तुम्ही बी हात ठेवा भगवान बाबाच्या याच्यावर समाधीवर. मी बी ठेवतो नारायण महाराजांच्या याच्यावर समाधीवर हात ठेवा. नाहीतर वामन भाऊचे तिथं तर जळती आग आहे. वामन भाऊ
सोपं काम नाही, सगळं उलट पालटायचे. धोंडे साहेब 5 कोटी मला दिले असं तुम्ही जे बोलले, झोपेत बोलले का जागेपणे बोलले मला माहित नाही. चला 2-3 दिवस गोधड्या जरा आमचं हे पुढे उत्तम नगरचा कुठे आसाराम माने कुठे असला तर आमच्या उत्तम नगरला वडार समाजाचे लोक इंटरनॅशनल गोधड्या शिवतात, बाहेरच्या देशात गोधड्या जातात. आसाराम जरा खालून वरून घ्यायला ह्यांना गोधड्या पाठवून घ्या झोपा आणि ते उरकल्यावर काय ना गडावर चला. नको ते आरोप करू नका, तोंडाला येईल ते बोलू नका. किमान पैशा पाण्याच्या बाबतीत सुरेश धसवर तुम्ही बोलायला नको होतो. पैशाला कवडीची नाही चिल्लरची किंमत देणारे आवला सुरेश धसचे तुम्ही पैशाची भाषा वापरता. दुसरी काय भाषा वापरतात? बाई अंगावर घातली. अरे आम्हाला आमचंच बघायला सवड नाही, तुझ्या पुन्हा आमच्या घरी सवड घातली ना आम्हाला बघायला. तुमच्या संस्थेच्या सगळ्या भानगडी तुम्ही तुमचा टीव्ही राहू लोकांच्या सगळ्या भानगडी पाहिजे. तर धोंडे साहेब हायस्कूल आणि कॉलेज मोकळे होते, कोणत्या झाकेत तुम्ही काय चालतंय तुमच्या कॉलेजवर माहिती का तुम्हाला? माहिती आहे तुम्हाला, देतो पुरावे 4-2 दिवसात. हे डीबी राऊतला आवरा, एका दिवशी डीबी राऊतचे हातपाय लोक काढल्याशिवाय राहणार नाही. डीबी राऊत माझा नाही, त्याला मुलीबाळींच्या खोल्यात जातोय हे सुद्धा मला कळतंय. मला माहितीये ते कशाचे जनरलचे का कशाचे मार्क देण्याच्या बहाण्याने मुलीबाळींची छेडछाड करतोय धोंडे साहेब, आणि तुम्ही त्याच्या पाठीमागे उभा राहता का? कुठून आणला आहे डीबी राऊत? डीबी राऊत तू आता वागून दाखव आणि नीट वागा. संस्था चालवायच्या त्या नीट वागा. जर रस्त्यावर कपडे फाटून तर लोकांनी मारलं ना तरी सुद्धा इथून पुढे घाबरू नका, मारतील लोक. त्याच्यामुळं ते डीबी का खिबी राऊत कोण आहे त्याच्याबद्दल अनेक तक्रारी माझ्याकडे आले. त्याच्या तक्रारी जर रेकॉर्ड वरती घेतल्या तर धोंडे साहेब तू सुद्धा कायमस्वरूपी जेल मध्ये राहील. काय पाहता दुसऱ्याला काय बी मानतात. अजून एक काय बोलले ते ते बाई अंगावर बाई अरे 2 बाई सोडून मी 3ऱ्या बाईकडे कधी वर डोळा सुद्धा करून बघितला नाही. वर डोळा करून बघितला असं तर माझी बहीणच म्हणून बघितली असं. अजून ही असली अवलाद आमची नाही. असं वर सुद्धा मी डोळ्यात डोळा सुद्धा कोणाच्या घरात गेलो तरी माऊली तर आई असेल तर पाय पडे, कुणाची माय मावली असेल तर तिच्याकडे वर डोळा करून सुद्धा एवढ्या 55 वर्षाच्या आयुष्यामध्ये कधी पाहिलेलं नाही. अजून तरी नाही बघितलं. इथून पुढे देवाने जर दुर्बुद्धी दिली तर सांगता येत आता माझा पोरगा 35-32 वर्षाचा झाला, माझा पुतण्या 35 वर्षाचा झाला. माझ्या पुतण्याला 2 पोरीच्या नंतर आता मुलगा झाला. माझ्या मुलाला सुद्धा मुलगा झाला. अरे आमच्या लेकराला बघायला सुद्धा सोड नाही. आम्ही गेलो सुद्धा नाही. अजून 5 दिवस झाला आमचा मुलगा झालाय तरी तिकडे जायला सुद्धा सवड नाही. आम्ही रोज लोकांचं काम करतो. धोंडे साहेब पारधी समाजाचे लोक आले तर 10 रुपये हातात टेकिता. अरे जाळायचे का त्याच्या प्रॉपर्टीला? हे कामगारांच्या कडा कारखान्याच्या कामगारांचं रक्त पिऊन तयार झालेली प्रॉपर्टी. दहशतीचे भाषण वापरतात धोंडे साहेब, दहशतीचे. सुभाष जगतापचं कारखान्यावरचं हॉटेल कोणी जाळलं होतं? कोणी जाळलं होतं बाबा?
देवळालीचे गुंड आणून एसटीचे लोक वापरून तुम्ही हॉटेल जाळले, तुम्ही दहशती मागवल्या, कामगारांनी मोर्चा ठेवला तर तो मोडून काढण्याची तयारी तुम्ही ठेवली, माणसं मारली बदा आणि काल परवा MH12 नंबरचे एवढाले झिंजाळे लोक घेऊन कोण हे माझ्या मुलाच्या मागे गाडी घेऊन फिरत, माझा मुलगा त्या गावात गेला त्याच्या मागे आम्ही तर गाड्या घेऊन फिरत नाही, आम्ही तर कधीच गाड्या एकटीच गाडी आपण चला 4 जण बी माझ्या बरोबर नसते, कधीच नसते. माझा मुलगा मतदानाच्या दिवशी पुढे फिरतो आणि MH12 नंबरचे झिंजाळे कुठून आणले. जोडे साहेब हाना मारायला झिंजाळे नाही लागत. तुम्हाला मारामारीच करायची असली तर वेळ देऊन या, मारामारी काय असते हे दाखवतो आम्ही हे ते गणपत पाटलाचे नाव भाऊ नाहीत, ते तुम्ही असता आम्ही नाही बर का. हाणामारी कुटारी भानगडी हे आमचा खानदानी धंदा आहे आणि हे आमच्या मुलावर घाव घालायला निघालाय. नाना एक मोठी कुराड सापडेन भेट द्या, काळ्या शेतातले झाडावर घाव घाल बाबा. एक शेवटाला आले की माझ्याकडे पाठवून दे, परत शेवटून काय बोलतो. मी म्हणलं होतं ना ह्याला मी मोकळा करेन, आधीच मोकळा केला होता. उलशीक सवड नाही मिळालं, 10,000च्या आत आला, 21 का काय हजारावर गेलं. 1,18,21,000 काय माहिती मला. डिपॉझिट जप्त होत आहे का नाही होणार, डिपॉझिट नाही जप्त काय माहिती. मी नाही बघितलं अजून, मला सर्टिफिकेट आणायला जायचंय. तुम्हाला सुद्धा बनशी भाऊ आमच्या इथं उभा आहेत मध्ये, त्यांना गावाकडे जायचंय. आणि माझं म्हणणं असं की बाळू काका राजकारणात 5 वर्ष उभा राहिला तुम्ही, निवडून कोणामुळे आला जरा डोक्यात घ्या. निवडून आल्याला शरद पवार साहेबाला जाऊन म्हणले 1,26,000 मत सुरेश धसत नाहीत म्हणले आमचेच. आणि सुरेश धसचं काय राहिलं म्हणले त्याची बायको जिल्हा परिषदला पडली. अरे एखाद्या निवडणुकीत माझी बायको पडली कुठं आमच्याच घरात भांडणं लावून दिले म्हणून जमलं. आणि त्यावेळेस पंकजाताई स्वतः आल्या, कारखान्याचं उद्घाटन केलं. कशाचं? दुधाच्या प्लॅन्टचं. 1000 लोक धरण, 1000 तरुणांना रोजगाराची उपलब्धी आमच्या पाहुण्याची. आता 4 टँकर बंद पडले, ते प्लॅन्ट बी बंद पडला पंकजाताईंनी नारळ पडला. आणि त्याच्यावर जिल्हा परिषद तुम्ही काढली. या बेल्ट मध्ये काय आहे, त्यांना मानणारी मत आहे त्याच्या जो आणि सिक्वेन्स लागलेले आमच्या लक्षात नाही. इकडं धनगर समाजाचं सीट दिलं गेलं, आम्ही माळी समाजाचं सीट दिलं. अशोक निवडून आला अशोकमुळे, पण माझी मिसेस पडली. ठीक आहे, एखाद्या निवडणुकीत होत पाळतात लोक, म्हणून तुम्ही तिथं जाऊन म्हणले 1,26,000 मत माझे. यावेळेस का घेतले नाही बाळू काका? अहो 8 दिवस आमच्या घरी येत होते तुम्ही. जयदत्तचा अपक्ष फॉर्म भरला होता, ते म्हणले जयदत्तचा अपक्ष राहणार असेल तर मी तिकीटच नाही घेत. तुझं तिकीट घेऊन उपयोग काय होता? आणि आता नाही, पुढची 50 वर्ष इथून पुढं आजबे आडनावाच्या माणसाने जर फॉर्म भरला, नुसता फॉर्म बी भरला तर लोक फुटून जातील. इतका सुंदर कारभार तुम्ही केला. 5 वर्षामध्ये फक्त लुटायचा धंदा तुम्ही केला, माणसं कामाचा नाही. सुरेश धसनी पैसा नाही कमावला, हे माणसं कमावले. कमावले का नाही करा? दोन हात वर करून फिरव ना, फिरव कॅमेरा, फिरव. मी नाही पैसा कमावलेला, मी नाही पैसा कमावलेला. जरा इकडे फिरवा, हात खाली करू नका जरा. एवढं काय
पैसे कमावून जमत नाही, माणसं कमावा लागते, रिलेशन जपावं लागतं. आणि मी पंकजाताईंना विनंती करतो, पंकजाताई तुमचे जे मार्गदर्शक आहेत ते जरा बदला. आमच्या कानात काय बिड्या घातल्यात का काय? भाजपचं पंच खाली टाकून देता शिरूरला. इथं येऊन तुम्ही सांगत नाही अरे पक्षाच्या विरोधात ज्याने अपक्ष फॉर्म भरला त्याचं समर्थन जर पंकजाताई करीत असतील याच्यापेक्षा मुंडे साहेबांनी अपक्ष फॉर्म भरला तरी म्हणतात मुहूर्तावर फॉर्म भरला असेल. मी कुठं मुहूर्तावर भरला? मी नाही भरला. कड्यामध्ये येऊन सुद्धा तुम्ही स्पष्टपणे म्हणायला पाहिजे होतं सुरेश धस कमल या चिन्हाला मत द्या. तुम्ही नाही म्हणाला. नाही म्हणलं का? आणि जरा जोरात आवाज. आणि मी त्यांना हेलिपॅडवर सोडायला गेलतो. सगळ्यात शेवटचा माणूस. आम्ही बाजूला निघालो, माझा पोरगा माझा पुतण्या. मी बाजूला निघाल्याच्या नंतर या तालुक्यातले जे विजय बोलणार आहे ते मी कुणाच्या याच्यावरती व्यंगावर बोलणार नाही. ते दिव्यांगाच्या विरोधात बोलण्यासारखं होईल. मी बोलणार नाही. सगळ्यात शेवटी हे गेले भेटायला पंकजाताईंना. 15 मिनिटं बोलले. आम्हाला 3 मिनिटं सुद्धा नाही. विजू भाऊला 15 मिनिटं. आणि जे विजू भाऊला स्टेजवरून म्हणजे विजू भाऊ कामाला लागला. डोळे पण विचकवले असे केले. चुकीच्या माणसाबरोबर मला धोका तुम्ही पंकजाताई द्यायला नको होता. मी तुमच्याशी प्रामाणिक राहिलोय. प्रामाणिकपणे काम केलं. कोणत्याही दुसऱ्या माणसाने रुपये काढला नाही. लोकसभेला मी किती पैसे घातले माझे मला नाही. मी कधी असं केलं नाही. मी एवढा तुमच्याशी प्रामाणिक राहून तुम्ही माझ्याशी असं कसं वागला? कुठली पद्धत आहे? आणि एवढं नाही केलं तुम्ही. प्रीतमताईंचा फोन ज्यांना फोन आला ऐका प्रीतमताईंचा फोन शिट्टीला मतदान करा. आणि एखाद्या माणसाने फोन नाही उचलला तर लगेच पडायचे 2, 4, 5 माणसं येतं. लगेच जायचे दरवाजा. आणि तुम्हाला प्रीतमताईचा फोन आला, फोन उचलला नाही. आता दुपारात झोपलेलं पुन्हा फोन घ्यायचा. ह्यांनी लावला की त्यांनी सांगायचं शिट्टीला मतदान करा. अनंत गरजे पंकजाताईचे पीए त्यांनी फोन केले. संकेत सानप यांनी फोन केले. ते पण रोज ताईं बरोबरच असतात. आदरणीय ताईसाहेबाबरोबर असतात. आणि बाबा ड्रायव्हर का फोन ते बी त्यांच्या बरोबरच असतात. त्यांनी बी फोन लावले. लोणीला फोन लावले. आणि माझ्या शिट्टी चालवा पंकजाताई जीवापासून आणि तळ हाताच्या पोळाप्रमाणे सांभाळलेला काही वंजारी समाज माझ्या बरोबर प्रामाणिकपणे आणि जपेल. भविष्यात सुद्धा जपेल. कोरोनाच्या काळात सुंदरलाल गर्जे इथं उभा आहे. एक सुद्धा वंजारी समाजाचा माणूस मी मरून नाही दिला. त्याच्यासाठी झगडलो गेलो. इथं सुंदर विचारा. मला अर्ध्या रात्रीचा ट्रान्सपोर्टच्या बिझनेस मध्ये मेजर आमचे वंजारी समाजाचे पोर आहेत का नाही गर्जे आहे. अहो मलाच फोन करते. मीच जातो. कुठले काय काय का आमचे आता काय जरा रगेलच येत ना आमचे लोक. ऊसा तोडायच्या ऐवजी म्हणतात बरं 1 गाडी घ्या, 2 गाडी घ्या, 3 गाडी घ्या. ते घेतलं महेंद्र टाटा
नागेश्वरीत काय म्हणले झेपऱ्या खाली कादम्या नागेश्वरीत काय बोललो बोला सगळं नाही वंदने समाजाचे लोक बोलले जास्ती 2 वाजता फोन करला माझ्या गाडीतून ऍक्सिडेंट झाला 2 माणसं गेले आमचे गाड्यावाले इतके खतरनाक रेल्वेच्या गेटला जातात काही करते गोळ्यात वरून खाली जाते बर का त्याच 1 लाख 2 लाख खर्च येत असेल तर 40,000 पण कुठेही तुम्ही माझ्यावरती असं कोणाबरोबर असं वागायला पाहिजे होतं माझ्या बरोबर आणि अतिशय प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर आहे मी कधी माझी सिनियरिटी दाखवली नाही मी नम्रपणे तुम्ही जसं म्हणाल तसं केलं आजपर्यंत आणि तुमच्यासाठी लोकसभेला तर काम केलंच माझा अपमान होईल समाज मला उलट बोला हे अजिबात नाही बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळे झेंडे काय फडके दाखवले आष्टी मतदारसंघात तसं काही झालं नाही मोरल आमचं आहे आम्ही पण विनंती केली कोणी असलं काही करायचं नाही आणि 32,000 अमुक मताचे लीड दिले जे इकडच्या गावात मतदान झालं की तुमच्या जवळच्या कानात बोलणाऱ्यांनी तुम्हाला सांगायचं ही मत ओबीसीचे मत आता बघा ना ओबीसीचे मत आहेत का कोण अरे जिथं 70% माळी समाजाचं गाव आहे शेरी 70% माळी समाजाचं गाव आहे संदीप तिथला सरपंच संदीपचे भाऊजे आमच्या बाळूची मंडळी तर का किती मत पडले आमच्या समाजाचे 20% मत आहेत फक्त मराठ्यांचे किती मत पडले टोटल किती पडले 1100 फक्त शिरी गावातून 850 मत मला आहेत धोंडे साहेबांना 300 मत आहेत जिथं 70% माळी समाज आहे मराठा समाज 20% अदर 10% तिथं मत सुरेश असला किती 850 आणि सतत तुम्ही म्हणले हा देवेंद्र फडणवीसचा उमेदवार आहे देवेंद्र फडणवीसचा म्हणजे आयडिया तुमची अशी होती तुमचे मत काढून घ्यायचे आणि मराठ्याच्या लोकांनी म्हणायचे फडणवीसचा उमेदवार ह्याला टाका पाड म्हणजे मी इकडून मोकळा असं झालं नाही मी तिकडे बी मोकळा नाही झालो संबंधित माझ्या दूध संघात समाज आहे माझे 3-3 हजार लिटर दूध असलेले हे तिकडे वळ 3-3 हजार लिटर दूध असलेले काही चेअरमन माझ्याबरोबर त्यांनी मत नाही दिले खाला तर मलाच पाडणार ना बर का आणि त्यांना वाटतं मराठा समाजाचे माग सुद्धा आम्ही प्रामाणिक मत दिले जर आकडेवारी काढा बाकी नाही पडले काळजवळ सगळं ठेवून मत दिले आणि आता सुद्धा तुम्हाला वाटलं तुम्ही आमच्या उमेदवार असा नरेटिव्ह पसरवल्यावर इकडचा समाज मत नाही देणार दिले मत दिलेले आणि माझं मत असं आहे बबन बोललो माझा त्यामुळे पंकुताई चांगलं केलं नाही तुम्ही राजकारणात माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला गमावून बसलात तुम्ही आज राजाला पेरून टाकेन इतकं वाईट वाटलं माझ्या विरोधात कोण नव्हते यायला पाहिजे मी तुमचा मान सन्मान राखला नगरपंचायतीला सुद्धा तुम्हाला एकट्यांना बोलवलो सगळं श्रेय तुम्हाला दिलं त्या नगरपंचायतीत बघा अहो जिल्ह्यात शहरात कुठंच सगळीकडे तुम्ही मायनस आहात आष्टीमध्ये प्लस गाड्यात प्लस शिरूर मध्ये प्लस तुम्ही आहात पाटोद्यात सुद्धा प्लस तुम्ही आहात 4ही शहरात मी प्लस दिलं तरी तुम्ही भामटा कसा हो मला भामटाच्या यादीत नेऊन घातलं का तुम्ही कोणत्या यादीत नेऊन घातलं मी कथाही केली का तुमच्याशी काही नाही केलं
प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर राहिलो, प्रामाणिक काम केलं आणि तुम्ही मात्र मला काढा म्हणून स्वतः तुम्ही तरी फोन करायला नको होता. 2-4 जणांनी मला येऊन सांगितलं, मी बाबा ड्रायव्हर मान्य केलता, संकेत सानप मान्य केलता, मी अनंत गरजे तुमच्या जवळचा पीए मान्य केलता आणि संतोष राज मान्य केलता, मधुकर गरजे मान्य केलते. हेच लोक आहेत, पण त्याच्यात तुम्ही जिल्ह्यात आले की तुमच्या अवती भोवती असते आणि तुम्हाला काही बनवते. अहो तुम्ही थोडंफार ऐकून घ्यायला पाहिजे. कोतवाल असतो, मालक असतो. तुम्ही कोतवालांचं ऐकायला लागला, हे रगेले एवढं सोपं नाहीये. माझं खरंच नादी लागायचं कारण आहे. जे होईल ते होईल राजकारणात, पण वाकून झोपून राजकारण करणारा नाही. झोपणार तुम्हीच म्हणत असता. गोपीनाथरावांची शिकवण आहे, होतणार नाही, मागणार नाही, कोणापुढं झोपणार नाही, मोडेल पण वागणार नाही. मोडेल पण तुम्ही असं करायला नको. ते पण मान्य केलते. तुमचा कोणता अनुरोध सांगा. गाडीत मी ज्या दिवशी तुम्ही सभेला आला, अनुरोध सांगा त्यांच्या गाडीत तात्या आपणच इकडं तुम्ही प्रकाश आपण इकडे 17 उचला सगळं करा. प्रीतमताईच्या मागच्या निवडणुकीत धोंडे साहेब फक्त प्रीतमताईचा दौरा आला की लगेच फक्त त्यांच्या दरवाजाच्या मागच्या बाकावर बसायचं आणि त्यांनी दरवाजावर उतरायचं. एवढा छानटा घंटा कार्यक्रम मेले आणि 17 उचलून स्टेज लावून प्रीतम मत द्या बाबा, हे करा, ह्यासाठीच राहील. आणि कधीही असं पुढं लुंटी आवणार नाही माझी. आम्हाला हे द्या, आम्हाला हे द्या. नाही मिळालं तर नाही मिळालं, काही नाही मिळालं तरी चालेल. 5व्या टर्मचा आमदार आता मी सुद्धा सिनियर आमदार झालोय. सिनियर नाही, आष्टी मतदारसंघात सुद्धा मी 5व्या टर्मचा आमदार झालोय. आणि 5वी टर्म ही सिनियर मोस्ट टर्म असते. 5 टर्म मी राजकारण केलंय, परंतु असं केलं नाही. पंकुताई पंकुताई हा शब्द वापरतो, त्याचं कारण असं आहे, गोपीनाथराव त्यांना पंकू म्हणायचे आणि आमच्यापेक्षा लहान होत्या म्हणून पंकुताई म्हणणं म्हणजे वेगळं नाही. त्यांना मुंडे साहेब पंकू म्हणायचे. मी सुद्धा पंकुताई म्हणतोय बरं का. पंकजा ताई सुद्धा नाही. अहो ताई, तुम्हाला ताई साहेब म्हणलं, मी ताई साहेब म्हणलं. तुम्ही काय मान राखला माझा? असं काय केलं तुम्ही? हे करायला नको होतं. तुम्ही जे नको ते केलं. मला पाडायला निघाला ही शिट्टी आणतावे माझ्या बरोबर. एवढं मोठं बदलाडे पोकूत आहे, हे एवढं हलवारच नाही. आता तर हे बदलाड परत येतच नाही कधी. आणि यांच्या संस्थेवर काम करणाऱ्या मास्तरांनो, आज संध्याकाळी जल्लोष साजरा करा. हे मोठालट, हे बिनकामाचा बोका हा परत कधी उभा राहणार नाही. आणि परत उभं राहिलं तर लाखानेच पाडेल. तुम्ही जरा जल्लोष साजरा करा म्हणा. जे आहे इनके पास अपना कुछ होगा तो भेज दो. आणि तुम्ही हा जाऊ द्या. आम्हाला म्हणलं कटप्पा, हे बाहुबली. अरे कशाचा बाहुबली? अरे बाहुबली ह्याला म्हणते, ह्याला बर का. म्हणून माझी विनंती आहे, मी जास्तीच राकडा तिकडे बोलणार नाही. एवढंच म्हणे, मला 4 दिवस झालं माझ्या मनाला लागले. खरंच माझ्या पायात मनाला लागले.
पंकुताई असं कसं करू शकतो? पंकुताई माझ्या विरोधात कसं काय वागू शकतो? माझ्या विरोधात आदेश कसं काय देऊ शकता? तुम्ही राष्ट्रीय सचिव आहे, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव असताना सुद्धा तुम्ही कमळ चिन्ह पाडा आणि शिट्टीला निवडून आणा असं कसं काय म्हणू शकता? तुम्ही म्हणाला ही शिट्टी वाजणारच नाही, कोणाच्या हातात दिली पंकुताई तुम्ही शिट्टी, ज्याला स्वतःचा चिन्ह विसरून ते तुतारी वाजणार म्हणताय. उद्या परवा दिवशी ह्यांचं चिन्ह काय हे सुद्धा विसरून जाते बरं का. आणि पुढे सुद्धा तयारीला लागला यांच्या बरोबर. जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा तिथवर उठले तर बरं होईल. परंतु मला खूप माझ्या खरंच बायहाट माझे वडील गेले त्यावेळेस मला खूप मनाला लागलं बरं का. अहो माझे वडील ज्यावेळेस मी मुंडे साहेबाच्या विरोधात चाललो त्यावेळेस तासा दादा माझा म्हणला जाऊ नको, पंडित अण्णाची दोघांची दोस्ती फार वेगळी होती. माझे वडील नको म्हणले. शिवाजी नाकाणे जिल्हा परिषदेचे सदस्य भाऊ तुम्ही होते, म्हणले होते आपण दादागिरी करू, याव करू. मी म्हणलं एकदा आपण दादागिरी करू, पण आयुष्यभर हा टेकूर आपल्यावर राहील. बंजारी समाजाचा असं शिवाजी नाकाडेंना मी तुम्हाला सांगतो, शिवाजी नाकाडेंना जामगावला बोलून घेतलं. माझ्या बापाने बांधलेल्या मंदिराच्या तिथं बोलून म्हणलं शिवाजी माझ्या बरोबर यायचे का मुंडे साहेबा बरोबर राहायचे? ते म्हणला मी मुंडे साहेबा बरोबर. कधी त्याला काय बोलवलं? लखला तू मुंडे साहेबा बरोबर राहा, समाज तुझ्यावर नाराज होईल. बंजारी समाज आक्रमक आहे, तुझ्यावर नाराज होईल, माझ्या बरोबर येऊ नको. पण रावसाहेब शिरसाट हा जरी बंजारी समाजाचा होता तरी तो माझा जिल्हा परिषद सदस्य माझ्या घरात. त्यावेळेस माझ्या बरोबर आता सुद्धा बसला असं इथं कुठं इथंच असं रावसाहेब शिरसाट माझा जिल्हा परिषद सदस्य उभा आहे. अरे खरं तर मी याला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायला पाहिजे होतं रे. बिनकामाचा ठोंगणाऱ्या केला मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष. ते म्हणतो प्रवेश करतो इकडं तिकडं. अरे लाज वाटली पाहिजे तुला. एक मोटरसायकलवर हिंडत होता तो आणि मी जिल्हा परिषद माझ्या भावाने गल्लोरे मी दगड खाल्ले त्यावेळेस माझं डोकं फुटलं, माझ्या भावाचं डोकं फुटलं. याच ह्या डॉक्टर रावचं डोकं फुटलं होतं का? आमचं फुटलं होतं. माझ्या भावावर ते गल्लोरे, नंतर मग आम्ही गल्लोरे चालवल्या उलट्या कुठून झालं गेलं सगळं मिटलं. गोपीनाथराव मनात काही ठेवणारे माणूस नव्हते. मी जरी लोकसभेची निवडणूक मुंडे साहेबाच्या विरोधात लढले होते. कुठं वाकायचं कुठं झुकायचं हे गोपीनाथरावांनी आम्हाला शिकवलं. या कानाने कोणी चुगली केली तर या कानाने सोडून द्यायचे सुरेश, हे मला त्यांनी सांगितलं. आजही तेच करतो. लय जरी कोणी कागाळ्या केला तर मी कोणाचे वाटोळे करत नाही बरं का. आणि कुठं गोपीनाथरावांच्या हाताखाली वागलो मी. पंकजाताई पंकुताई तुम्ही चांगलं नाही, आई शपथ चांगलं नाही बरं का. हो हे बरं नाही केलं. आणि आम्ही तुम्हाला आता तरी विश्लेषण करा, आता तरी की तुम्हाला लोणी सय्यदमेर या गावामध्ये लोणी सय्यदमेर कोण आहे? लोणीचं वर हात बघा इथे एवढे लोक. लोणी सय्यदमेर जिल्हा परिषद गटात एक सुद्धा बंजारी समाजाचं मतदान नाही, एक मतदान नाही. दरेकर नाना सुद्धा तिकडे काम करीत होते. नाना तिथं करीत होते का नाही नाना? फक्त 8 मत बजरंग बाप्पाला जास्त. किती?
खरं सांगा ना. त्यावेळेस लोकसभेला 8 मत 3,000 मताचं गाव आहे. फक्त 8 मत फक्त बजरंग बाप्पाला जास्त आहे. पण आमची इज्जत आहे का नाही? आमच्या लोकांनी मत दिलेत का नाही? आणि आता फाकड्याला सुरेश धसला बघा ना किती मत पडली. आता पण तुम्ही कसं म्हणता की इकडच्या मराठा समाजाने आम्हाला मत दिलं नाही? मराठा समाजाने मत दिले तुम्हाला, तुम्ही मान्यच करत नाही. आणि तुम्ही हाकेला गोंडच बाळ म्हणता. कुठून हाके आणला हा? इकडे येतो भीमराव धोंडेला निवडून आणतो, सुरेश धसला पाहतो. हाके तुम्हाला माहित नसेल, 2 जिल्हा परिषदचे अध्यक्ष धनगर समाजाचा करणारा सुरेश हाके, सदस्य करणारा मेयर, पंचायत समितीचा सभापती करणारा सुरेश, ओपन जागेवर वंजारी समाजाचा गोवर्धन सोनप, रेखा सानप यांना ओपन जागेवर निवडून आणून पाटोदा तालुक्याचा सभापती करणारा सुरेश हाके. तुम्ही आम्हाला ओबीसीचं ज्ञान शिकवणार आणि 11 वेळा येतो हाके. कुठून येतो, कसा येतो? आणि 50 आमदार आम्ही पाठवू, त्याच्या यादीत असतील भीमराव धोंडे यांना मते द्या. अरे हे पा खाल किती वाईट गोंडच बाळा येतो अजून कव्हर बी. हाके महाराज नुसतं बोलण्यावर 5,000 मत पडलेत माढा मतदारसंघात आणि 3,82,000चा कारभार हे आपल्याला निघाले. इकडं कुठं तिकडच भाषण करा. मी ओबीसी वगैरे असलं मला कधी मी शिवलं नाही हो. मी कोणत्या समाजाचं काय केलं नाही, कधी वाईट केलं नाही. अरे गुरव समाज माझ्या बरोबर, नाभिक समाज माझ्या बरोबर, सुतार माझ्या बरोबर, सोनार माझ्या बरोबर, कंकैया सुद्धा माझ्या बरोबर. कंकैयाचा जिल्हा अध्यक्ष केला का नाही? अरे ढोर समाजाचं मतदान किती मतदान? 180 मत. 180 मतदान येतात यांचं. मी कंकैया समाजाचा, ढोर समाजाचा नगराध्यक्ष करून दाखवला. माझ्याजवळ जात नाही, पाठ नाही हो. आणि हाके साहेब कोणाच्या विरोधात बोलताना थोडस तारतम्य बाळगून बोललं पाहिजे. कोणाच्या विरोधात बोलताय तुम्ही? 80% 85% धनगर समाजाचा मतदान मला झाला. 85% जरा आकडे बघा. शेंडगेवाडी पासून सिंगारवाडी पर्यंत धडा मी नाव सांगतो. शेंडगेवाडी, भोजेवाडी, कोकरेवाडी, सोनावाडी, हाकेवाडी, मंगरूळ आमचं, साखर सिंग शेखले, सगळं हुरेवाडी, माळपाची वाडी, सगळ्या तोंड पाट्या. हाके साहेब सगळ्या वाड्यांनी फिरायला 5 वर्ष लागले.